नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच अयोध्येला गेले होते. अयोध्येला येत्या 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तसंच मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत होते आणि त्यांनी अयोध्येमध्ये विविध सुमारे 15,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन केलं. त्यात अयोध्येचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अयोध्या धाम नावाच्या रेल्वे स्थानकाचाही समावेश होता. त्यावेळेस मित्रांनो, म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला एक ठोस असा कार्यक्रम दिला. 22 तारखेला ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यावेळेस प्रत्येकाला असं वाटतंय की आपण अयोध्येत असायला पाहिजे. पण मित्रांनो, सगळ्यांना काही अयोध्येला जाणं जमणार नाही. मग अशा वेळेस लोकांनी घरी बसून काय करावं, तर त्यांनी सांगितलं की 22 तारखेला घरात दिवे जाळा आणि दिवाळी साजरी करा. अशा प्रकारे नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला 22 तारखेचा एक कार्यक्रमच देऊन टाकला. इतकंच नाही मित्रांनो, तर त्याच्या अगोदर म्हणजे 14 तारखेपासून आपल्या गावातल्या देवळांचं किंवा आपल्या परिसरात जिथे जिथे देऊळ आहे ते स्वच्छ करा, असाही एक कार्यक्रम दिला. मंडळी, हीच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासियत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या वेळेस असे देश उपयोगी किंवा देशाचे भलं करणारे प्रकल्प हाती घेतात त्यावेळेस ते सर्वसामान्य जनतेला त्या प्रकल्पामध्ये जोडून घेतात. आणि प्रत्येक सर्वसामान्य जनतेची अशी इच्छा असते की मलाही देशासाठी समाजासाठी काहीतरी करायचं. पण प्रत्येकाला काही ते जमत नाही, कारण वेळेचा अभाव असतो. अनेक वेळा खर्च परवडणारे नसतात. अशा वेळेस लोकांना सहज करता येईल असे कार्यक्रम देऊन मित्रांनो त्यांना देशप्रवाहात सामील करून घेणं ही नरेंद्र मोदी यांची खासियत. करोनाच्या अगोदर म्हणजे करोना सुरू झाला तेव्हा लॉकडाऊन लावायचा, तर त्याच्या अगोदर लोकांची मानसिक तयारी करताना त्यांनी एका दिवसाचा लॉकडाऊन केला होता आणि त्यानंतर थाळी वाजवायला सांगितले होते. उठल्यानंतर थाळी वाजवा आणि दुसऱ्या दिवशीपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागला. मंडळी, त्यावेळेसही जनतेला विश्वासात घेतलं आणि त्यांना एक ठोस कार्यक्रम दिला. त्यामध्ये अबालवृद्धापासून सगळेजण सहभागी झाले. कथित सेक्युलर आणि बुद्धिवाद्यांनी त्याची खिल्ली उडवली. अरे, टाळी वाजून किंवा थाळ्या वाजून करोना पळणार आहे का? नाही मित्रांनो, टाळी वाजून आणि टाळ्या वाजून करोना पळाला नाही. पण लॉकडाऊन मध्ये घरात बसणं हे आपलं देशाप्रती कर्तव्य आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देशासाठी काम करतात त्या पद्धतीने आपणही काहीतरी देशासाठी करू शकतो आणि ते घरी बसणं आहे हे लोकांना पटलं आणि त्यानंतर मित्रांनो लॉकडाऊन यशस्वी झालं. मंडळी, तीच परिस्थिती घरोघरी शौचालयाची. मी ज्या ठिकाणी राहतोय तिथे खाली एक माझा उत्तर प्रदेशचा पानवाला मित्र आहे. मी त्याच्याकडे उभा राहून गप्पा मारत असतो. त्याने एक दिवशी मला सांगितलं की साहेब, हे जे घरोघर शौचालय झालेलं आहे ही योजना आमच्या गावामध्ये इतकी यशस्वी ठरली आहे की उत्तर प्रदेशामध्ये बलात्काराचा दर हा निम्म्याहून खाली आलेला आहे. कारण व्हायचं काय की बायका ज्या वेळेस शौचाला जायच्या त्यावेळेस पहाट होण्याच्या अगोदर अंधारात आणि रात्र झाल्यावर जायच्या, अंधारात जायच्या आणि त्यावेळेस ते जे टपून बसलेली गुंड प्रवृत्तीची लोक होती ती बलात्कार करायची. अनेक बलात्कार तर पोलिसांपर्यंत जायचेच नाहीत, त्याची तक्रारच व्हायची नाही कारण अब्रू जाईल म्हणून.
पण आता शौचालय झाली आणि हे सगळं थांबलं. मंडळी, या शौचालय योजनेची ही अनेकांनी खिल्ली उडवली. आजही काँग्रेसवाले त्याची खिल्ली उडवत आहेत. घरोघरी शौचालय. मोदींनी काय दिलं तर शौचालय दिलं असं म्हणून खिल्ली उडवत आहेत. पण नाही मित्रांनो, मोदींनी केवळ शौचालय नाही दिलं, तर मोदींनी स्त्रियांची इज्जत त्यांना परत दिली आणि ती इज्जत राखली जाईल याची व्यवस्था केली. पण हे त्यांना कळत नाही. हा कार्यक्रम होता, ही योजना होती आणि ती मोदींनी लोकसहभागाने सफल करून दाखवली. आजही ज्या वेळेस मोदी सांगतायत की 22 तारखेला घरोघरी दिवे जाळा, दिवाळी साजरी करा, त्यावेळेस देशातील प्रत्येक जनतेला त्यांना एक कार्यक्रम द्यायचा आणि तो कार्यक्रम सगळ्यांना सहज जमेल, करता येईल असा आहे आणि तो त्यांनी दिला. घरात 2 दिवे जाळणं अगदी गरीब माणसालाही शक्य आहे आणि आपण इतरांप्रमाणे या राम मंदिर सोहळ्यामध्ये लांबून का, आपल्या घरून का असेना, सहभागी होऊ, याचं एक मोठं समाधान त्याला मिळणार. त्यानंतर 14 तारखेपासून देवळांची सफाई. मित्र, अनेक देऊळ आहेत आपल्याकडे आणि त्याची सफाई करणं हा एकतर स्वच्छता अभियान त्याच्यातून राबवलं जाईल आणि दुसरं मित्रांनो, की आपणही या सोहळ्यात सहभागी होणार आहोत. भले अयोध्येचं राम मंदिर नाही, पण आपल्या जवळच्या मंदिरात तर आपण आपल्याला हवं ते स्वच्छता अभियान करू शकतो, तिथे पूजा अर्चा करू शकतो. हे समाधान मिळणार. यातून मित्रांनो, लोक एकत्र येण्यास मदत होते आणि अशी देश विचाराने एकत्रित आलेली भारलेली लोक ही देशाची मोठी ताकद असते. हे काय मी तुम्हाला वेगळं सांगायला. पण मित्रांनो, जे नतद्रष्ट असतात त्यांना त्यात मोदींचा सोहळा दिसतो, भाजपचा सोहळा दिसतो. पण हा सोहळा केवळ भाजपचा नाही, तर मोदींनी तो सर्वसामान्यांचा सोहळा करून टाकलाय. याकडे त्यांचं लक्षच जात नाही आणि मग मोदी हरत का नाहीत असं गंभीर प्रश्नचिन्ह घेऊन ते रोज सकाळी उठतात. त्यांना कारणच कळत नाही की मोदी हरत का नाही. कारण मोदी अशा या छोट्या छोट्या कार्यक्रमातून लोकांच्या मनात बसलेले. मोदी प्रत्येकाला त्याची देशभक्ती दाखवण्याची, त्या प्रवाहात सहभागी होण्याची संधी देत आहेत आणि ती यांना कळत नाहीये आणि म्हणूनच यांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह हे कधीच हटणार नाहीये. मंडळी, अजून एक सांगायचा उल्लेख म्हणजे तो घरोघरी 15 ऑगस्टला झेंडे लावणं. आता केवढा सोपा साधा कार्यक्रम होता मित्रांनो आणि प्रत्येक जण त्याच्यात सहभागी झाला. घरोघरी झेंडे लावले गेले. घर नाही तर झेंडे कुठे लावणार म्हणणारे मात्र आपल्या बिळातच लपून राहील. असो, सांगायचा मुद्दा इतका आहे मित्रांनो, की मोदींनी त्या भाषणात जे सांगितलं ते भाषण नव्हतं मित्रांनो, तर 22 जानेवारीसाठी देशातल्या जनतेला दिलेला तो एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम यशस्वी होणार एवढी खात्री बाळगा. कारण प्रत्येकाला त्या सोहळ्यात सामील व्हायचं आहे. तो सोहळा नसला तरी घरोघरी दिवाळी तोही एक सोहळा. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.